नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय श्रीराम मित्रांनो. तर आज अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनाच्या आधारित परिवर्तनची पूर्ण टीम 50-60 जण आम्ही नाटकामध्ये काम करतो आहे आणि शासकीय कार्यक्रम आहे. तर सगळ्यांना जळगावकरांसाठी पूर्ण फ्री आहे ते नाटक आणि तुम्ही आवर्जून पूर्ण हा ब्लॉग बघा आणि पुढे कसं आहे नाटक वगैरे पाहत राहा तुम्ही. आणि मी पण तिथं स्टेजवर राहणार आहे, तर मी आज जास्त बोलू शकत नाही. माझ्या मित्रांना वगैरे व्हिडिओ शूट करायला लावेल, तर तुम्ही पुढे बघत राहा ब्लॉग. आता आम्ही गावात सामान वगैरे घ्यायला चाललोय, हॉलवरनं निघालेलो आहे. चला आता पुढे आम्ही गावात वगैरे जायचंय. अजून किती वेळ लागतो बघू आज. अश्विनच्या घरी आलेलो मित्रांनो, लॅपटॉप वगैरे घ्यायला. गावात सामान घ्यायला जातो आम्ही. चला आता इथून आम्ही आपला कपडा घेतलेला आहे. आता इथून कपडा वगैरे घेतलेला आहे आम्ही. आता इथून डायरेक्ट नाट्यगृहामध्ये जातो. अजून 1-2 ठिकाणी सामान वगैरे घेतो. चला मग. आता इथं आम्ही एका ठिकाणी आलो सामान घ्यायला. तिथून आता आम्ही थोड्या वेळात नाट्यगृहात जातो आहे आणि वेळ पण खूप झालेला आहे आणि प्रॅक्टिसला पण जायचं आहे. प्रॅक्टिस पण चालू आहे इथे. तर मला सामान घ्यायला पाठवलं आहे अश्विन आणि मला. आम्ही जातो. चला मग. प्रॅक्टिस वगैरे झालेली, मी केव्हांचं बाहेर वगैरे फिरत होतो आणि इकडे आता प्रॅक्टिस वगैरे काही झालं बाहेर करताय. मी पण 2-3 वेळा बाहेर वगैरे जाऊन आलो. आता शूट वगैरे नाही घेता आला. बघू आता पुढे कसं शूट वगैरे घेता येतो आणि पूर्ण नाटकाचा प्रयोग कसा होतो. तर तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग. आता इथं रिहर्सल चालू आहे. आता इथं सगळं टेस्टिंग वगैरे चालू आहे सगळं. आणि आता थोड्या वेळात नाटक चालू आहे. 5:45 झालेले. आम्ही कुठेही असलो की तुमच्या कार्याची वार्ता आमच्या कानावर. तुम्ही उत्तम असा लोक व्यवहार ठेवताय, राज्यकारभार करताय, हे मनोमन आम्हाला खूप आवडतं. आणि त्या दिवशी त्यांनी राजमुद्रा असलेली अंगठी अहिल्याबाईंना भेट म्हणून
जिरवल्याशिवाय राहायचे नाही. पेशव्यांची जर मनात पराभवाची इच्छा असेल तर ही इच्छा पूर्ण करण्यासाठी ही अहिल्या कटिबद्ध आहे. तुकोबा, या बसलेल्या सभाला सभेसाठी करत आहे धनगर नृत्य हिरवत नावलं आई अहिल्याचा केस माते माझी एक वैयक्तिक अडचण होती. कशी सांगू ते कळत नाही. आपली परवानगी असेल तर. काय? अहो, रयतेची अडचण ही आमची अडचण. म्हणूनच तर आम्ही शासनाकडे घेतलंय ना. तुमची जी काही अडचण असेल ती आम्ही लगेच सोडवू. गरिबांजवळ पुरेसं धन नाही, पैका नाही. त्यामुळे मुलींचं लग्न जमणे कठीण झालं. कुंड्याखेरीज कुणी लग्नाला तयार होत नाही. दारोदारी पदरी फक्त निराशाच पडते. संकटाचा दिस जान हट्टाडला आणि वाग्याला भंडारा उधळायला वाग्या रे वाग्या या मल्हारीचा वाग्या वाग्या रे वाग्या या खंडेराचा वाग्या. आणि मित्रांनो, आता आम्ही ड्रेस वगैरे चेंज करून असं नाटक वगैरे संपलेलं आहे. आणि तुम्हाला का आता आम्ही जेवण वगैरे करतो. आणि तुम्हाला कधी आजचा ब्लॉग कधी आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो. बाय गाईज.